मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून मंत्रालयात बैठक सुरू। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात बैठक। संजय निरुपम यांच्यासह रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित। मराठी सक्तीची डेडलाईन पुढे ढकलण्याची शक्यता। किमान 3 ते 6 महिन्यांचा कालावधी देण्यावर रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचा भर। बैठकीआधी निरुपम यांची सरनाईकांशी चर्चा। सूत्रांची माहिती। मराठी सक्तीवरून संजय निरुपम आक्रमक। 1 मे रोजीची डेडलाईन पुढे ढकलण्याची मागणी। 6 महिन्यात चालक मराठी शिकतील असा विश्वास व्यक्त। तर वेळ द्या पण अंमलबजावणी कधी? संदीप देशपांडेंचा थेट सवाल। मुंबईत मराठी सक्तीवरून रणकंदन। सरकारच्या निर्णयाविरोधात ऑटो रिक्षा टॅक्सीमेन्स युनियन आक्रमक। आज दुपारी 4 वाजता गोरेगावमध्ये महत्त्वाची बैठक। आंदोलनाची दिशा ठरणार। जबरदस्ती केल्यास हजारो लोक रस्त्यावर उतरणारच। रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवरून छगन भुजबळ यांचं वक्तव्य। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची शिवसेना मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात पोलिसात तक्रार। भाईंदरपाड्यामध्ये सरनाईक यांनी जमिनी बळकावल्याचा आरोप। भूमिपुत्रांसह मेहता कासारवडवली पोलीस ठाण्यात। उद्धव ठाकरे विधान परिषद न लढण्यावर अद्याप ठाम। मवियाकडून ठाकरेंची मनधरणी। ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध। अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस बाकी। आमदार संजय गायकवाडांविरोधात पुरोगामी संघटना रस्त्यावर। बिंदू चौकात पोलीस आंदोलकांमध्ये झटापट। प्रकाशक आंबी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाईची मागणी। पुरोगामी संघटनेचा उद्या संजय गायकवाडांच्या घरावर मोर्चा। शिवीगाळ प्रकरणावरून पुरोगामी संघटना आक्रमक। सरकारसह पोलिसांच्या कारवाईचाही निषेध। जस्टिस स्वर्णकांता यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा संपली। स्वर्णकांता यांच्या कोर्टात जाणार नाही। मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्याकडून सत्याग्रहाची घोषणा।